भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण कलम क्रमांक 1 ते कलम क्रमांक 4चा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण काल केलेला आहे. भारतीय संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्राचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण केला आहे. आणि संघराज्य आणि राज्यक्षेत्र जो आहे हा भाग आपण बघत असताना भाग 1 मध्ये ते कलम क्रमांक 1 ते 4 असा भाग जो आहे तो दिलेला आहे. मी या अगोदर आपण बघताना वैशिष्ट्य आणि घटना निर्मितीची प्रक्रिया पाहिलेली आहे. सरनामा त्याचा आपण अभ्यास केला आहे. आणि पाठीमागच्या तासाला संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र बघताना कलम क्रमांक 1 ते कलम क्रमांक 4चा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे भाग 1 मधील कलम क्रमांक 1 ते 4 हे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्राशी संबंधित आहे. मग त्यामध्ये आपण अभ्यास करताना काय अभ्यास केला तर त्यातला पहिला जो काय भाग आहे कलम क्रमांक 1चा जो काय भाग आहे ते कलम क्रमांक 1 आपण पाहिलं, संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. कलम क्रमांक 2 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम क्रमांक 3 नवीन राज्यांची निर्मिती. आणि कलम क्रमांक 4 कलम क्रमांक 2 व कलम क्रमांक 3 अंतर्गत केलेला बदल हा कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती कायदा समजण्यात येणार नाही. म्हणजेच असा कायदा सामान्य विधिनियम प्रक्रियेद्वारे आणि साध्या बहुमताने संमत केला जाईल. म्हणजे नावामध्ये बदल असेल किंवा इतर राज्यक्षेत्र भारतीय राज्यक्षेत्राला जर जोडला असेल तर हा जो काही केलेला जो काही बदल आहे तो कलम 2 मधला बदल असेल किंवा कलम 3 मधला जो काही बदल आहे हा बदल घटनादुरुस्ती जो काही कायदा आहे 368 अंतर्गत येणार नाही. म्हणजे सामान्य विधी नियम प्रक्रियेद्वारे आणि साध्या बहुमतानं हा संमत केला जाईल हे आपण काल पाहिलेलं आहे. आज आपल्याला अभ्यास करत असताना या संदर्भामधले असलेले जे काही निर्णय आहेत, महत्त्वाचे जे काही निर्णय आहेत जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जे काही न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट जे त्या सुप्रीम कोर्टनं निर्णय देताना त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय दिला होता बेरोबारी युनियन केस 1960 मध्ये. तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय जे आहेत त्या निर्णयांचा आपण अभ्यास करणार आहे. त्यातला एकूण 2 निर्णय ह्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. एक निर्णय 1960चा आणि एक निर्णय जो आहे तो आहे 1969चा. तर पहिल्यांदा आपण अभ्यासूया 1960चा जो काही निर्णय आहे तो निर्णय काय होता बघा. आता सर्वोच्च न्यायालयानं कलम क्रमांक 1 ते कलम क्रमांक 4च्या बाबतीमध्ये आपण कलम क्रमांक 4 महत्त्वाचा इथं विचार करू शकतोय, 3 किंवा 4. तर 4चा विचार करताना आपण त्यामध्ये एक सांगितलं की कलम क्रमांक 2 आणि कलम क्रमांक 3 मध्ये झालेला जो बदल आहे हा बदल सामान्य विधेयकानं संमत करायचा आहे. कुठल्याही पद्धतीनं घटनादुरुस्ती कायदा 368 अंतर्गत हा येणार नाही. पण ह्यामध्ये काय सांगितलं की 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये असा निर्णय दिला की संसदेच्या एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करण्याच्या अधिकारात भारतीय राज्यक्षेत्र परकीय देशात बहाल करण्याचा अधिकाराचा समावेश नाही. मग ह्यामध्ये आपण सांगत असताना अनेक जे काही परकीय जो काही भाग आहे, परकीय जो प्रांत आहे, प्रदेश आहे जो भारतीय देशाला जोडायचा आहे तर हा जोडत असताना कुठल्याही पद्धतीनं कलम 368 अंतर्गत तो सामील होणार नाही. पण ह्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही खटला आहे त्या खटल्यामध्ये असा निर्णय दिला की संसदेला इतर देशाचा किंवा जो भारताचा भाग नाही किंवा भारताच्या अंतर्गत जे काही भाग आहेत त्या भागाचं नाव बदल करणं, सीमामध्ये बदल करणं, इतर भाग जो आहे तो आपल्या देशाला जोडणं, तर या कुठल्याही परिस्थितीमध्ये कलम क्रमांक 368चा संबंध जो आहे तो संबंध येणार नाही. पण संसदेच्या एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करण्याच्या अधिकारात भारतीय राज्यक्षेत्र परकीय देशात बहाल करण्याच्या अधिकारात समावेश होत नाही. म्हणजे त्यामध्ये बदल करत असताना भारतीय जो काही प्रदेश आहे हा भारतीय प्रदेश जर परकीयांना जर बहाल जर केला असेल तर त्या ठिकाणी कलम क्रमांक 4 जे आहे ते 4चा उपयोग होणार नाही. मग ती जी आहे जर असं जर करायचं असेल आपल्या देशातलं काही राज्यक्षेत्र, आपल्या देशातला काही जो प्रांत आहे, प्रदेश आहे हा जर परकीय देशांना जर बहाल जर करायचं असेल तर अशा वेळी घटनादुरुस्तीची आवश्यकता असेल. बघा महत्त्वाचा आहे. आणि हा जो काही मुद्दा आहे हा 1960 मध्ये पश्चिम बंगालमधील बेरोबारी युनियन म्हणून ओळखला जाणारा प्रदेश पाकिस्तानला बहाल करण्यासाठी निर्णय झाला होता. इथं आपण वरती लिहिलेलं आहे बेरोबारी युनियन. तर हे काय सांगितलेलं आहे की हा बेरोबारी युनियनचा जो काही भाग आहे पश्चिम बंगालमधील बेरोबारी युनियन म्हणून ओळखला जाणारा प्रदेश पाकिस्तानला बहाल करण्याबाबत हा निर्णय झालेला होता. आणि हा निर्णय होताना जे सर्वोच्च न्यायालय त्या सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितले की इतर देशाचा प्रदेश तुम्ही तुमच्या देशामध्ये जो तुमच्या आपला जो काही भारत देश आहे त्या भारत देशामध्ये जर जोडायचा असेल तर अशावेळी तुम्हाला कलम क्रमांक 368ची आवश्यकता नाही. तुम्ही सामान्य विधेयक किंवा साध्या बहुमतानं हे संमत करू शकताय.
पण आपला जो काय काही प्रांत जो आहे, भारतात जो काय प्रांत आहे, तो जर इतर देशांना जर बहाल करायचा असेल, तर अशा वेळी घटना दुरुस्ती कलम 368चा जो काय वापर आहे तो वापर करणं आवश्यक आहे. आणि त्याद्वारे जो काय महत्त्वाचा जो काय बदल केला, घटना दुरुस्ती केली, ती 9वी घटना दुरुस्ती त्यामध्ये करण्यात आली. आणि यासाठी 1960मध्ये पश्चिम बंगालमधील बेरोबारी युनियन म्हणून ओळखला जाणारा प्रदेश पाकिस्तानला बहाल करण्यात आला आणि त्यासाठी 9वी घटना दुरुस्ती करण्यात आली. बघा, या अगोदर आपण सांगत असताना कलम क्रमांक 4मध्ये काय सांगितलं, की कलम क्रमांक 4मध्ये कुठलाही बदल आपण कलम 2मध्ये केला असेल किंवा 3मध्ये केला असेल, त्यांचं नाव बदललं असेल, इतर प्रदेश आपण भारताला जोडले असतील, तर ह्या कुठल्याही मध्ये साधं बहुमत जे ते साध्या बहुमताने ते संमत करायचं आहे. घटना दुरुस्ती कलम क्रमांक 368चा विशेष बहुमत किंवा राज्यांच्या समर्थनाची आवश्यकता नाही. पण ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं, की इतर देशांना जर भारतीय प्रदेश जर बहाल करायचा असेल, तर तो संसदेच्या अधिकारामध्ये ती येणार नाही. पण जर असं जर करायचं असेल, तर त्यासाठी घटना दुरुस्ती कलम 368 अंतर्गत करणं आवश्यक आहे. आणि ते 1960मधील पश्चिम बंगालमधील बेरोबारी युनियनच्या बाबतीमध्ये हे झालं होतं. हा जो काय भाग आहे, हा पाकिस्तानला बहाल करण्यात आला आणि त्यासाठी जी घटना दुरुस्ती केली, ती 9वी घटना दुरुस्ती त्यासाठी करण्यात आली. आणि दुसरा एक महत्त्वाचा, एकूण 2 महत्त्वाचे निर्णय जे ते झालेले आहेत, सुप्रीम कोर्टनं दिलेले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आणि दुसरा जो निर्णय होता तो 1969चा होता. आणि 1969मध्ये काय सांगितलं, तर 1969मध्ये भारत व इतर देश यामधील सीमा विवादाच्या समाधानासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही. जो सीमा विवाद आहे, तर त्या सीमा विवादासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही. अशा विवादाचे समाधान कार्यकारी कृतीद्वारे केली जाऊ शकेल, कारण त्यामध्ये भारतीय राज्यक्षेत्र परकीय देशाला देऊन टाकण्यास समावेश नाही. जर काही सीमा विवाद असेल, तर अशा सीमा विवादासाठी कलम क्रमांक 368 किंवा घटना दुरुस्तीची अशा वेळी आवश्यकता नाही. तर अशा विवादाचं जे काही समाधान आहे, हे कार्यकारी जी काही कृती आहे, ही कार्यकारी कृतीद्वारे केली जाऊ शकते. आणि सीमा विवाद जर असेल, तर आपला जो काही प्रदेश आहे तो इतर देशांना बहाल करण्याचा कुठलाही संबंध जो आहे तो त्यामध्ये येत नाही. तेव्हा ते घटना दुरुस्तीमध्ये ते येणार नाही. कारण भारतीय राज्यक्षेत्र परकीय देशाला देऊन टाकण्याचा ह्यामध्ये कुठलाही जो काही समावेश आहे तो समावेश यामध्ये असणार नाही असं सांगितलं. असे 2 महत्त्वाचे निर्णय दिले होते. एक निर्णय दिलेला होता पाठीमागं आपण बघितला 1960चा आपण जर निर्णय जर बघितला बेरोबारी युनियनचा, आणि जो दुसरा जो आहे तो आहे 1969. तर त्या ठिकाणी सीमा विवाद जो आहे हा भाग यामध्ये सांगण्यात आलेला आहे. आता ह्या सीमा ज्या आहेत त्या सीमा निश्चितीकरणाच्या गुंतागुंतीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 16 मे 1974 ही एक तारीख महत्त्वाची आहे. 16 मे 1974. तर 16 मे 1974चा भाग आपण जर लक्षात घेतला, तर 16 मे 1974 रोजी भारत व बांगलादेश या 2 देशांमध्ये भूसीमा निश्चित करणे व संबंधित मुद्द्याबाबत करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. आणि या करारामध्ये क्षेत्रांचे हस्तांतरण असल्याने घटना दुरुस्तीची आवश्यकता होती. म्हणजे काही क्षेत्र घ्यायची होती आणि काही क्षेत्र द्यायची होती. मग त्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता होती. त्यामुळे या कराराला मान्यता दिली गेली नाही. नक्की कोणते क्षेत्र हस्तांतरित करायचे आहे हे निश्चित करणे त्यासाठी आवश्यक होते. आणि त्यानंतर निश्चित न केलेली सीमा निश्चित करण्यात आली. आणि परस्परांचे क्षेत्र, परस्परातील ताब्यातील आणि हस्तांतर करण्याचे क्षेत्रही निश्चित करण्यात आले. आणि 6 डिसेंबर 2011 रोजी करार करण्यात आला. आणि हा करार भारत बांगलादेश यांच्यातील 1974मधील भूसीमा कराराचा अविभाज्य भाग आहे. हा करार मेघालय, त्रिपुरा व पश्चिम बंगाल या संबंधित राज्य सरकारच्या सहमतीने करण्यात आला. अशा अनेक स्वरूपाचे जे काही करार आहेत, त्यामध्ये सीमा आपण बघत असताना रॅडक्लिफ निर्णय असेल, त्यामध्ये भारत आणि पूर्व पाकिस्तान यांच्या जी काही भूसीमा असतील त्यांच्याद्वारे आपण विचार करू शकतोय. किंवा ह्यामध्ये आपण विचार करत असताना भारत व बांगलादेश या 2 देशामध्ये ज्या भूसीमा निश्चित झाल्या, त्यामध्ये काही प्रदेश जे ते हस्तांतरित केले आणि काही प्रदेश जे आहे ते आपण ताब्यात घेतले होते. आणि हा जो काही करार आहे तो 1974च्या भूसीमा कराराचा एक अविभाज्य भाग होता, जो 6 सप्टेंबर 2011 साली तो करार करण्यात आला. आणि हा करार करत असताना आसाम, मेघालय, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या संबंधित राज्य सरकारच्या सहमतीने हा करण्यात आलेला होता. तर अशा प्रकारे हे 2 भाग यामध्ये महत्त्वाचे आपण पाहिलेले आहेत. तर जर सीमेमध्ये काही जर बदल जर करायचा असेल, तर त्यासाठी देखील घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही. पण त्या ठिकाणी एखादा प्रदेश जर आपल्याला जर बहाल करायचा असेल, जे आपण बेरोबार युनियनच्या बाबतीमध्ये पाहिलं पश्चिम बंगालमधल्या, तर हा जो काय भाग आहे तो आपण पाकिस्तानला बहाल केलेला होता. तर त्यामुळे त्या ठिकाणी घटना दुरुस्तीची आवश्यकता होती आणि ती घटना दुरुस्ती केलेली होती 1960 साली. तर त्यानंतर त्या पुढचा जो काय भाग आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे त्यानंतरचा.
त्यापुढे आपण पाहत असताना भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची उत्क्रांती जे ते आपल्याला पाहायचं आहे. भारतातील राज्ये आणि केंद्रशासित जे प्रदेश आहेत हे प्रदेश कसे निर्माण झाले, त्याची उत्क्रांती कशी झाली ते आता आपल्याला पाहिजे. तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतात दोन प्रकारची राजकीय एककं होती. स्वातंत्र्यप्राप्ती करत असताना 1947 15 ऑगस्ट 1947च्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर भारतामध्ये दोन स्वरूपाची, तसं आपण तीन स्वरूप पाहू शकतोय. जशा निवडणुका पार पडल्या तर निवडणुकीचा आपण जर मे 1946चा भाग आपण जर बघितला कॅबिनेट मिशन प्लॅनचा, तर त्यावेळी आपण विचार करत असताना ब्रिटिश प्रांत होता, चीफ कमिशनरचे प्रांत होते आणि संस्थाने होते. तर आता ह्यामध्ये भारतातील राज्याने केंद्रशासित प्रदेशाच्या उत्क्रांतीचा आपण ज्यावेळी विचार करतोय तेव्हा फक्त दोनच भाग आपण लक्षात घ्यायचा आहे. एक भाग असा आहे की जो ब्रिटिश प्रांताचा आहे. एक जो काय भाग आहे तो आहे ब्रिटिश प्रांताचा. संस्थांचं विलीनीकरण करत असताना एक जो काय प्रांत आहे, दोन राजकीय एककं होती. त्यातलं पहिलं एकक जे आहे ते आहे ब्रिटिश प्रांत आणि जे दुसरं एकक आहे संस्थाने. अशा दोन प्रकारची राजकीय एककं त्यामध्ये होती. आणि ब्रिटिश प्रांत जे होते हे ब्रिटिश प्रांत प्रत्यक्षपणे ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली होते. तर संस्थाने देशी राज्यांच्या संस्थानिकांच्या ताब्यात होते, मात्र आधिपत्य हे ब्रिटिश सरकारचेच होते. म्हणजे संस्थानांचं विलीनीकरण करायच्या वेळेस स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ आपण जर पाहिला तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळामध्ये भारतामध्ये दोन स्वरूपाची एककं होती, राजकीय एककं होती. दोन भागामध्ये ते डिवायडेशन केलं होतं. आणि एक जो काय भाग होता तो ब्रिटिश प्रांत होते आणि जो दुसरा जो काय भाग होता तो दुसरा भाग होता संस्थानिकांचे जे काही भाग आहेत ते त्यामध्ये होते. ब्रिटिश प्रांत हे प्रत्यक्षपणे ब्रिटिश सरकारच्या आधिपत्याखाली होते, नियंत्रणाखाली होते. तर संस्थाने जे आहेत हे राजांच्या आधिपत्याखाली होती किंवा राजांच्या ताब्यात होती. थोडक्यामध्ये आधिपत्य नव्हतं, फक्त ताबा जो आहे तो राजांच्याकडे होता आणि आधिपत्य किंवा त्याची मालकी असेल किंवा प्रशासनामध्ये देखील काही जो काय भाग आहे हा ब्रिटिश सरकारचा होता. आणि त्यामध्ये आपण विचार करताना त्याचवेळी जो भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा होता 18 जुलै 1947 हा त्या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन योजनेद्वारे हा जो काय कायदा आहे हा कायदा संमत करण्यात आलेला होता, ज्याला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता देखील मिळाली होती. तर 18 जुलै 1947ला भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. आपण या अगोदर देखील घटना निर्मितीच्या भागामध्ये हा पाहिलेला आहे की 18 जुलै 1947च्या जो काही कायदा होता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, तर या कायद्याद्वारे दोन देश निर्माण झाले आणि त्या दोन देशांना स्वतःची घटना स्वतः लिहिण्याचे अमर्यादित जे काही अधिकार आहे ते अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते. तर 18 जुलै 1947ला भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र जे आहेत ही राष्ट्र निर्माण झाली, स्वसत्ताक राष्ट्र निर्माण झाली. आणि या कायद्यामुळं संस्थानिकावरील ब्रिटिश प्रभुसत्ता ही संपुष्टात आली. आणि तो कालावधी आपण जर पाहिला तर ब्रिटिशांच्या आधिपत्य संपुष्टात आल्यामुळं जवळपास भारतीय जो काय अखंडित जो काय भारत होता तर त्या भारतामध्ये जवळपास 562 जी काही संस्थान आहेत ही संस्थान अस्तित्वात आली आणि या संस्थानिकांना सार्वभौमत्व प्राप्त झालं. आणि हे सार्वभौमत्व कशा संदर्भामध्ये होतं की ही जी काय जी संस्थानं होती या संस्थानिकांच्याकडे दोन पर्याय होते. एक तर ते जे काही भारत देश आहे त्या भारत देशामध्ये ते विलीन होऊ शकत होते किंवा पाकिस्तानमध्ये ते जाऊ शकत होते किंवा अगदी स्वतंत्र सार्वभौमपणे राहण्यास देखील अधिकार जो आहे तो अधिकार त्यांना प्राप्त झाला होता. म्हणजे संस्थानिकांना पूर्ण सार्वभौमत्व पुन्हा प्राप्त झाले होते, त्यामुळे त्यांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचे ठरवण्यात अधिकारही प्राप्त झाला होता. मात्र त्यामुळे भारतात बाल्कनायझेशनचा धोका निर्माण झाला. आता भारतामध्ये हा बाल्कनायझेशनचा जो काय धोका आहे हा धोका त्यामुळे निर्माण झालेला होता. कारण जे काही एकूण आपण जर पाहत असताना 562 स्वतंत्र संस्थानं होती, त्या सर्व स्वतंत्र संस्थांना पूर्ण सार्वभौमत्व जे आहे ते सार्वभौमत्व प्राप्त झालं होतं. आणि ते सार्वभौमत्व प्राप्त झाल्यामुळं त्यांच्याकडे जे सार्वभौमत्व होतं त्या सार्वभौमत्वामुळं ते एकतर भारतामध्ये येऊ शकत होते किंवा पाकिस्तानामध्ये विलीन होण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार त्यांना प्राप्त झालेला होता. त्यानंतर भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्या पुढचा भागात आपण पाहूया. एकूण जी काही 562 जी काही संस्थानं होती ही संस्थानं विलिनीकरण पूर्ण करून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो काही भाग होता किंवा महत्त्वाचं नेतृत्व त्या ठिकाणी जे होतं हे कोणाचं होतं तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली एक जी काही समिती जी आहे, एक विभाग जो आहे हा विभाग स्थापन केला होता. तो कधी केला होता तर 20 जून 1947ला. मग हे संस्थानांचं विलिनीकरण करून घ्यायचं होतं आणि संस्थानांचं विलिनीकरण करून घेत असताना
आता विचार आपण जर केला तर 562 एकूण राज्य आहेत, 562 एकूण संस्थानं आहेत आणि त्या संस्थानांचं विलीनीकरण एकतर भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये करण्याचं जे काही अधिकार आहे ते अधिकार त्या संस्थानिकांना दिलेलं होतं. अनेक संस्थान जे आहे ते भारतात किंवा पाकिस्तानामध्ये विलीन झाली आणि काही संस्थानं जी आहेत ही स्वतंत्र राहण्याचं त्यांनी मान्य केलं. तर तो देखील भाग आता आपल्याला पाहायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा आपण पहिला भाग यामध्ये पाहू की ही जी काही समिती जी होती किंवा हा जो काही विभाग होता राज्य विभाग, हा राज्य विभाग स्थापन करण्यात आला. कधी स्थापन करण्यात आला तर 27 जून 1947ला वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्य विभाग स्थापन केला. कारण वल्लभभाई पटेल आपण जर पाहिलं तर वल्लभभाईंचे दूरदृष्टी आणि वाटाघाटीचं कौशल्य त्यांच्याकडे होतं आणि हे वाटाघाटीचं कौशल्य दूरदृष्टीपणा असल्यामुळं अनेक जी काही संस्थान जी आहे ती संस्थानं विलीन झाली. काही संस्थानं भारतामध्ये विलीन झाली आणि काही संस्थानं पाकिस्तानमध्ये विलीन झाली. एकूण भारतामध्ये जी काही विलीन झाली तर त्यांची जी काही संख्या आहे ती जवळपास 549 जी आहे ती विलीन झालेली होती. म्हणजे एकूण आपण जर भाग पाहिला तर 562 एकूण संस्थानं होती. तर 562 पैकी 552 जे होते ही भारताच्या हद्दीमध्ये होती आणि 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच फक्त 3 संस्थानं आपण जर सोडली तर त्यामध्ये काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड ही 3 संस्थानं जर वगळली तर राहिलेली जी काही सर्व संस्थानं जी आहेत एकतर भारतामध्ये विलीन झाली किंवा पाकिस्तानमध्ये विलीन झाली आणि भारताच्या हद्दीमध्ये जवळपास 552 संस्थानं होती आणि त्या 552 संस्थानापैकी 549 संस्थानं ही भारतात विलीन झाली. आणि फक्त 3 संस्थानं राहिलेली होती. एक काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड ही 3 संस्थानं ही नंतर जी आहे ती भारतामध्ये सामील झाली. ती कशी सामील झाली ते आपण आता पाहूया. संस्थानाचं विलीनीकरण करत असताना पहिला जो काही भाग आहे तो आहे जम्मू काश्मीरचा. पहिला जो काही भाग आहे तो आपण पाहणार आहे जम्मू काश्मीर. त्यानंतर दुसरा जो काही भाग आहे तो आपण पाहत असताना जुनागड संस्थान आपण पाहणार आहे आणि तिसरा जो आहे तो आपण पाहणार आहे हैदराबाद. ही 3 संस्थानं जी आहेत ही 3 संस्थानं कधी विलीन झाली तो आपण पाहणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काही भाग आहे तो आता आपण पाहूया. तर पहिलं जे काही संस्थान आहे काश्मीरचे जे विलिनीकरण झालं ते 26 ऑक्टोबर 1947ला झालं. राजा हरी सिंग यांनी ते औपचारिकरित्या भारतामध्ये विलीन करून घेण्याचा निर्णय केला आणि तो का केला कारण पाकिस्तानी हल्लेखोरांच्या आक्रमणामुळे काश्मीरचा राजा हरी सिंग याने 26 ऑक्टोबर 1947 रोजी औपचारिकपणे भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसरा जो काय भाग आहे जुनागड संस्थान, जुनागडचे विलिनीकरण. जुनागडचा राजा मुस्लिम होता मात्र जनता हिंदू होती. तेव्हा फेब्रुवारी 1948मध्ये सार्वमत होऊन जनतेने भारतात विलीन होण्याचा कौल दिला. त्यामुळे जुनागड संस्थान जे आहे ते फेब्रुवारी 1948ला भारतामध्ये विलीन झालं. त्या अगोदर 26 ऑक्टोबर 1947ला काश्मीरचा राजा हरिसिंगनं औपचारिकरित्या भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. आणि तिसरा जे काही संस्थान होतं हैदराबादचं संस्थान 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारच्या हैदराबादच्या विरोधात पोलीस ॲक्शन ऑपरेशन पोलो आपण ज्याला म्हणतोय ती सुरू केली, जी 17 सप्टेंबर 1948 पर्यंत चालली आणि त्यानुसार हैदराबादचे भारतामध्ये विलिनीकरण झालं. म्हणजे पहिलं जे काय विलिनीकरण झालं हे 26 ऑक्टोबर 1947ला पाकिस्तानी हल्लेखोराच्या आक्रमणामुळे काश्मीरचा राजा हरिसिंगनं त्या औपचारिकरित्या भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. दुसरं जे काय विलिनीकरण होतं जुनागडचं विलिनीकरण ते फेब्रुवारी 1948ला. तर जुनागडचा राजा हा मुस्लिम होता मात्र जनता हिंदू होती आणि त्यांच्यामध्ये सार्वमत घेऊन ते भारतात विलीन होण्याचा कौल दिला आणि फेब्रुवारी 1948ला ते विलीन करून घेतलं. हैदराबाद जे काही संस्थान होतं त्या ठिकाणी फक्त हैदराबादच्या विरोधामध्ये पोलीस ॲक्शन ऑपरेशन पोलो सुरू केली, जी 13 सप्टेंबर 1948ला सुरू केली होती, जी 17 सप्टेंबरपर्यंत चालली आणि त्यानुसार हैदराबादचं भारतामध्ये विलिनीकरण जे ते विलिनीकरण करून घेण्यात आलं. तर अशा प्रकारचे एकूण 552 संस्थानं जे आहेत ही 552 संस्थानं भारतीय किंवा भारतामध्ये ती विलीन झाली आणि 10 संस्थानं जी आहेत ही पाकिस्तानमध्ये विलीन झाली. आणि सर्वात शेवटी विलीन होणारे ही 3 आहेत काश्मीरचे विलिनीकरण, काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. त्यानंतर त्या पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे प्रांत व संस्थानांचे एकात्मीकरण. प्रांत व संस्थानाचे एकात्मीकरण. आता पूर्वीचे ब्रिटिश प्रांत व नुकतीच विलीन झालेली संस्थाने यांची एकात्मीकरण करणे ही एक अवघड प्रक्रिया होती. आपण जर पाहिलं तर एकूण भारतामध्ये जी संस्थानं होती 562 आणि त्या 562ची
भारतामध्ये जी जी विलीन झाली ती 552 झाली आणि 552चा आता एकात्मीकरण करणं आवश्यक होतं. 552 राज्य आपण निर्माण करू शकत नाही. 552 अगोदरचे ब्रिटिश प्रांत ह्या सर्वांचा विचार करत असताना ही एकात्मीकरण करणं ही एक खूप अवघड प्रक्रिया होऊन बसलेली होती. कारण गेल्या 4000 वर्षामध्ये भारताच्या विविध भागामध्ये अनेक स्पष्ट असे भाषिक व सांस्कृतिक प्रदेश निर्माण झाले होते. त्यामुळे ज्यांच्या एकात्मीकरणाच्या प्रक्रियेअंतर्गत काही संस्थाने शेजारी प्रांताला जोडण्यात आले, तर मोठ्या संस्थानासाठी स्वतंत्र राष्ट्रे किंवा राज्य जे ते राज्य त्यामध्ये निर्माण करण्यात आले. म्हणजे एकात्मीकरणाची प्रक्रिया करायचे ब्रिटिश प्रांत होते, संस्थानिकं होती. संस्थानिकं आपण पाहत असताना जवळपास 552 संस्थान आहेत. तर 552 संस्थानांचे 552 प्रांत करणं किंवा राज्याला मान्यता देणं हे शक्य नव्हतं. मग त्यामुळं काय केलं, जी लहान लहान संस्थानं जी होती ही लहान लहान संस्थानं जोडून एक काही राज्य निर्माण केली आणि जी संस्थानं मोठ्या स्वरूपामध्ये होती ती वेगळ्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आली. त्यामुळे एकात्मीकरणाच्या प्रक्रियेत काही संस्थांनी शेजारील प्रांतांना जोडण्यात आली, तर काही मोठ्या संस्थानांना स्वतंत्र राज्य बनवण्यात आले, तर काहींना केंद्रशासित बनवण्यात आलं. तर अशा प्रकारचं ते डिवायडेशन जे हे डिवायडेशन करण्यात आलं. कारण संस्थानिकांची संख्या जास्त होती, आणखी त्यामध्ये ब्रिटिश प्रांत होते, पूर्वीचे केंद्रशासित काही प्रदेश होते. तर या सगळ्या सर्वांचा जर विचार जर केला तर काही प्रदेश असे देखील होते की ज्यामध्ये भाषिक आणि सांस्कृतिकच्या आधारावरती निर्माण झालेले होते. तर त्यामुळे ह्या सर्वांचा विचार करून जी लहान स्वरूपाची काही संस्थानं आहेत तर ती संस्थानं जवळच्या जे काही राज्य आहे त्या राज्यांना जोडण्यात आली आणि जी मोठी संस्थानं होती तर त्या मोठ्या संस्थानासाठी स्वतंत्र राज्यही बनवण्यात आली आणि काही केंद्रशासित क्षेत्र देखील बनवण्यात आली. आणि अशा रीतीने आपण जर विचार केला तर 1950च्या मूळ घटनेत भारतीय राज्याचे विभाजन 4 गटात करण्यात आलं. हे भारतीय जी काय राज्य आहेत आणि एकूण किती राज्य निर्माण केली त्यावेळी, तर एकूण राज्य निर्माण करताना 29 राज्य निर्माण केली. बघा, एकूण संस्थानं 562 होती. ब्रिटिश प्रांत वेगळे होते, जवळपास ब्रिटिश प्रांत आणि कमिशनरी आपण भाग जर पाहिला तर ब्रिटिश प्रांत जवळपास 292, कमिशनरी ज्या आहे ते 4 होत्या. त्यातला एक जो काय भाग होता बलुचिस्तान तो पाकिस्तानात गेला होता, म्हणजे 3 चीफ कमिशनरी. मी अशा अनेक जे काही प्रांत आहेत ते प्रांत भारतामध्ये होते. तर ह्या सर्वांचा विचार करून 29 राज्य जे आहेत ही 29 राज्य बनवण्यात आली आणि ही 29 राज्याचं डिवायडेशन करताना एकूण 4 भागामध्ये हे डिवायडेशन करण्यात आलं. हे विभाजन जे हे 4 भागात करण्यात आलं. त्यासाठी भाग अ, भाग ब, भाग क आणि भाग ड असे 4 भाग त्यामध्ये करण्यात आले. हे विलिनीकरणाची प्रक्रिया आपण पाहतोय. 1950च्या मूळ घटनेमध्ये भारतीय राज्यांचे विभाजन हे 4 गटात करण्यात आले. एकूण राज्य किती होती, तर एकूण 29 राज्याचं हे डिवायडेशन केलं. भाग अ, भाग ब, भाग क आणि भाग ड असं डिवायडेशन करण्यात आलं. आणि हे डिवायडेशन करताना एकूण जी 29 राज्य होती तर ते 29 राज्यामध्ये भाग अ मध्ये 9 राज्य, भाग ब मध्ये 9 राज्य, भाग क मध्ये 10 राज्य आणि भाग ड मध्ये फक्त एकच राज्य त्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. ते आपण पाहूया. सर्वप्रथम भाग अ चा विचार आपण करू. भाग अ मध्ये जी काही राज्य होती ही त्यामध्ये पूर्वीच्या ब्रिटिश प्रांत जे आहे ते ब्रिटिश प्रांताचा त्यामध्ये समावेश होता. पूर्वीचे जे काही ब्रिटिश प्रांत होते तर त्या ब्रिटिश प्रांताचा जो काही समावेश होता तो भाग अ मध्ये होता. आणि त्यामध्ये एकूण किती ब्रिटिश प्रांत होते, तर त्यामध्ये एकूण 9 जे काही प्रांत आहे त्या प्रांतात समावेश आला किंवा 9 राज्य जे ती 9 राज्य त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली. आणि ती जी काही 9 राज्य होती त्यांना काय म्हटलं गेलं, तर त्यांना म्हटलं गेलं गव्हर्नरची राज्य. म्हणजे ब्रिटिश प्रांताचा समावेश भाग अ मध्ये करण्यात आला आणि जी ब्रिटिश प्रांत होते तर त्या ब्रिटिश प्रांतालाच गव्हर्नरची राज्य असं म्हटलं जात असे. हा झाला भाग अ चा. भाग अ नंतर आहे भाग ब. भाग ब चा विचार जर केला तर भाग ब मध्ये पूर्वीची संस्थानांचा विचार केला. आपण संस्थानं किती पाहिली होती, एकूण 562 पाहिली होती आणि त्या 562 पैकी 552 जे काही संस्थान आहेत ही भारतामध्ये विलीन झाली होती. आणि त्या 552चं जे काही विभाजन जे आहे ते विभाजन करताना गट ब मध्ये ते घेण्यात आलं किंवा भाग ब मध्ये घेण्यात आलं. आणि एकूण किती राज्य त्यामध्ये केली, 9 राज्य केली. यामध्ये पूर्वीच्या संस्थानात समावेश होता म्हणून त्यांना राजप्रमुखाची राज्य असं म्हटलं गेलं. पहिली जी आहे ती गव्हर्नरचे राज्य म्हटलं गेलं कारण ती ब्रिटिश प्रांत होती. आणि भाग ब मध्ये जी काही राज्य होती 9 राज्य होती त्यांना राज्यप्रमुखाची राज्य असं म्हटलं गेलं. त्यात ब नंतर आहे क. क मध्ये काय केलं, केंद्रशासित क्षेत्रात समावेश केला. एकूण 10 राज्य यामध्ये केली. त्यामुळं कमिशनरची जी काही राज्य आहेत असं त्याला म्हटलं गेलं. भाग अ चा विचार केला तर ब्रिटिश प्रांत ज्याला गव्हर्नरचे राज्य म्हटलं, एकूण 9 राज्याचा समावेश होता. भाग ब मध्ये पण 9 राज्य होती. तीच पूर्वीच्या संस्थानांचा समावेश त्यामध्ये होता म्हणून त्याला राजप्रमुखाची म्हटली गेली. भाग क चा विचार करताना
यामध्ये एकूण 10 राज्य होते, ज्यामध्ये केंद्रशासित क्षेत्राचा समावेश होता, म्हणून त्यांना कमिशनरची राज्य असं म्हटलं गेलं. आणि भाग ड, शेवटचा भाग ड मध्ये फक्त एकच राज्य ठेवण्यात आलं, अंदमान व निकोबार बेटे या एकाच राज्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. तर अशा प्रकारे ही एकूण 4 गट जे ते 1950च्या मूळ घटनेमध्ये हे राज्याचं विभाजन हे 4 गटामध्ये करण्यात आलं. भाग अ, गव्हर्नरचे राज्य एकूण 9, भाग ब, पूर्वीच्या संस्थानांचे किंवा राजप्रमुखाचे राज्य त्यामध्ये 9, भाग क, केंद्रशासित प्रदेश ज्याला कमिशनरचे राज्य म्हटलं गेलं त्यामध्ये एकूण 10, आणि भाग ड जो आहे तो अंदमान निकोबार बेटे ह्या एकाच राज्याचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. अशा प्रकारे हे 4 गट जे हे 4 गट ह्यामध्ये करण्यात आले. त्यानंतर भाषावार पुनर्रचना. आता हे गट केले, पण हे गट करत असताना कुठल्याही पद्धतीनं भाषिक किंवा सांस्कृतिक आधार जो आहे हा आधार त्यामध्ये लक्षात घेतलेला नव्हता. फक्त प्रशासकीय सोय हा एकच मुद्दा जो आहे हा यामध्ये घेतलेला होता. पण भाषावार पुनर्रचना किंवा भाषेच्या आधारावर राज्याच्या निर्मिती मागणीचा जो काही जोर आहे हा जोर त्यामध्ये निर्माण झाला, ज्याला आपण भाषावार पुनर्रचना असं देखील म्हणू शकतोय. म्हणजे राज्य पुनर्रचनेसाठी भाषा हा जो काही निकष आहे हा निकष घेण्याची मागणी जी ही मागणी येऊ लागली. आणि ती मागणी येताना सर्वप्रथम भाषावार मागणीचा जो काही जोर आहे तो 1905 मध्ये बंगालमध्ये, म्हणजे 1947च्या आधीपासूनच भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीचा मागणी जोर धरला होता. 1905 मध्ये बंगालमध्ये हा जोर होता. 1917 मध्ये जे तेलुगू भाषिक लोकांची मद्रास प्रांतातून आंध्र प्रदेश जो आहे हा वेगळा करण्याची मागणी त्यांनी केलेली होती. त्याचबरोबर 1920चं काँग्रेसचं नागपूर अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये देखील भाषावार राज्य पुनर्रचनेचं तत्त्व स्वीकारण्यात आलं होतं. त्यानंतर 1928चा नेहरू रिपोर्ट आपण जर पाहिला तर त्या नेहरू रिपोर्टमध्ये देखील हे सांगितलं होतं की प्रांत पुनर्रचना अंशतः भौगोलिक, अंशतः आर्थिक व वित्तीय, मात्र मुख्यतः भाषिक आधारावर असावी. मी नेहरू रिपोर्टमध्ये पण काय सांगितलं होतं की ही जी काही ज्या राज्याची निर्मिती जी आहे ती राज्याची निर्मिती करताना मुख्य आधार जो आहे हा काय असावा, भाषिक आधारावर असावा असं सांगितलं होतं. म्हणजे अंशतः भौगोलिक असावी, अंशतः आर्थिक आणि वित्तीय, मात्र मुख्यतः भाषिक आधारावर असावा हे सांगितलं होतं. म्हणजे भाषावर पुनर्रचनाचा आपण विचार करताना ही भाषावर पुनर्रचना ही मागणी, भाषावर मागणी जोर आहे तो सर्वप्रथम कुठं आहे तर 1905 मध्ये बंगालमध्ये. 1905 बंगाल. 1917 तेलुगू भाषिक लोकांनी मद्रास प्रांतातून आंध्र वेगळा करण्याची मागणी केली. 1920ला काँग्रेसचं जे काय नागपूर अधिवेशन होतं त्यामध्ये भाषावार पुनर्रचनेचं तत्त्व स्वीकारलं. आणि 1928चा जो नेहरू रिपोर्ट होता त्या नेहरू रिपोर्टमध्ये जो आधार जो दिला तो देखील भाषिक आधाराचं जे काय तत्त्व आहे हे तत्त्व त्यामध्ये सांगण्यात आलं. हे नेहरू रिपोर्ट जो आहे त्यामध्ये सांगताना अंशतः भौगोलिक, अंशतः आर्थिक व वित्तीय सांगितलं होतं, पण मुख्य आधार जो आहे हा काय सांगितलेला होता तर भाषिक आधार जो आहे तो भाषिक आधार त्यामध्ये सांगितला होता. त्याचबरोबर आपण दुसरा भाग आपण जर पाहिला यामध्ये तर जनतेचा प्रशासनामध्ये अधिक सहभाग होईल अशी एक धारणा जी आहे ती धारणा देखील निर्माण झाली. हे भाषिक आधारामुळे स्थानिक जनतेचा प्रशासनामध्ये अधिक सहभाग साध्य होईल, त्यामुळं भाषावार पुनर्रचना आवश्यक आहे असं देखील म्हणण्यात आलं. त्याचबरोबर भाषिक प्रदेश हे नैसर्गिक व भौगोलिकदृष्ट्या सलग असल्याने ते देखील करण्यास सोपं होईल असं हे देखील महत्त्वाचं कारण त्यामध्ये होतं. आणि ब्रिटिशांनी अनेक ज्या काही देशी भाषा ज्या आहेत त्या देशी भाषांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. जर भाषावार पुनर्रचना जर केली तर अशा ज्या काही देशी भाषा आहेत त्या देशी भाषांना चालना मिळेल हा देखील हेतू जो आहे हा हेतू ह्यामध्ये होता. ते ब्रिटिशांनी दुर्लक्ष केलेल्या देशी भाषांना जास्तीत जास्त चालना देता येईल असं देखील मत जे ते मत त्यामध्ये व्यक्त करण्यात आलं. आणि भाषिक जे काही मागणी आहे त्या भाषिक मागणीला जनाधार देखील होता, म्हणजे भाषिक राज्याच्या मागणीला जनाधारसुद्धा होता. त्यामुळं भाषावार पुनर्रचना जो आहे तो निर्माण करण्याची आवश्यकता जी आहे ही आवश्यकता भासू लागली. आणि जे चार गटामध्ये किंवा 4 कृत्रिम गटामध्ये जे विभाजन केलं होतं भाग अ, भाग ब, भाग क आणि भाग ड, तर ह्यामुळं विभाजनाचा जो काही खर्च आहे तो खर्च देखील जास्त झाला होता. आणि भौगोलिकदृष्ट्या आपण जर विचार केलं तर ते भौगोलिकदृष्ट्या अयुक्त स्वरूपाचं देखील त्यामध्ये आढळलेलं होतं. मग त्यामुळं भाषावार राज्य पुनर्रचना जी आहे ते राज्य पुनर्रचना करण्याची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता त्यामध्ये भासू लागली. म्हणजे ह्यामध्ये आपण बघत असताना भाषिक जो काय आधार आहे म्हणजे सुरुवातीला 1955च्या मूळ घटनेमध्ये जे 4 भाग केलेले होते भाग अ, भाग ब, भाग क आणि भाग ड, तर ह्यामध्ये अनेक स्वरूपाच्या ज्या काही चुका आहेत त्या चुका देखील होत्या. चुका असं म्हणू शकत नाही आपण, पण त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपामध्ये फक्त प्रशासकीय सोय हा एकच भाग त्यामध्ये लक्षात घेतलेला होता.
पण काही प्रदेश असे होते की भाषिकदृष्ट्या निर्माण झाले होते, सांस्कृतिकदृष्ट्या निर्माण झाले होते. तर ह्या सर्वांचा विचार करून ही भाषावार पुनर्रचना ज्या आहेत ही निर्माण होण्याची आवश्यकता होती. म्हणजे एकात्मीकरण आपण करत असताना एकात्मीकरणाचा जो काय दोष होता, आता दोष म्हणजे काय, या राज्यामध्ये सामाजिक कायद्याची व्यवस्था एकसारखे न्यायिक प्रशासन निर्माण करण्यात आले, तर या राज्यांच्या सीमा आर्थिकदृष्ट्या, प्रशासकीयदृष्ट्या किंवा भाषिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतार्किक होत्या. त्यामुळे ते लगेचच ध्यानात आलं की हे राज्यांचे 4 गटामधील विभाजन कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि त्यात तर्कशुद्ध बदल करणे गरजेचे आहे. आणि हे तर्कशुद्ध हा जो काय बदल आहे, हा बदल करण्यासाठी हे भाषावार पुनर्रचना जो आहे तो निर्माण केला. आता पुढच्या तासाला आपण बघत असताना पुढचा जो काय तास आहे तर त्यामध्ये आपण भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रियेतील टप्पे जे ते बघायचे आहेत. वेगवेगळ्या ज्या काही समिती आहेत त्यामध्ये SK धर आयोग असेल, JVP समिती असेल आणि राज्य पुनर्रचना आयोग असेल, असे 3 घटक जे आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहे. ओके, धन्यवाद.